गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त मजेत आनंदात ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जाओ. तर आज होता रविवार, म्हणून मी विचार केला की आजपासूनच आपण साफसफाईला सुरुवात करूया. कारण की आपला आता श्रावण महिना सुरू होतो आहे आणि आपल्याला तोपर्यंत थोडं थोडं जर साफसफाई केली तर श्रावण सुरू व्हायच्या अगोदरच सगळं घर साफ होईल. तर आज मी करणार आहे किचनची क्लिनिंग. कारण की तुम्ही बघितलं असेल की जे टाईल्सचे वाईट डाग होते, खिडकीचे चिवट डाग होते ना, ते सहजासहजी निघत नव्हते. मग आज मला डीप क्लिनिंग करायची होती, म्हणून सर्वच साफ करायला घेतलं आहे. तर इकडे मी स्टँड खूप दिवस झाले स्टँडवरती पण हात फिरवला नव्हता. मग आज स्टँड काढून घेतला. भांडीसुद्धा घासायची होती, तीसुद्धा काढून घेतली. आणि कारण की आज हे सुद्धा घरी होते मिस्टर, मग दोघांनी मिळून आज साफसफाई करायचा विचार केला. कारण की घरातलं हे कुठलंही काम आपण साफसफाई करायचं म्हटलं ना की हमखास अर्धा दिवस निघून जातो. म्हणून एकदम आपल्याला ते जमत नाही आणि मलासुद्धा आवडत नाही की एकदम पूर्ण घराची पूर्ण दिवस त्याच्यामध्ये घालवायचा. कारण की मुलं पण घरी असतात, बाकीची कामंसुद्धा असतात. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं रोज थोडं थोडं ॲटलिस्ट काम केलं तर लवकरच साफसफाई पण होते आणि आपल्याला एकदम बर्डनसुद्धा येत नाही. मग हे जे वरचे तुम्ही टाईल्स बघू शकता, इथे तर माझा हात जाणं अशक्य होतं. म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही ॲटलिस्ट वरचे जे स्टाईल आहे ते घासून टाका आणि मग खालचे जे काय राहतील ते मी करेन. मग त्यांनी ते टाईल्स पूर्ण काथ्याने घासलं आणि कपड्याने मग पुसून घेतलं. कारण की ही लादी आहे ना, ती वाईट पण नाही, प्लेन अशी वाईट नाही, ती खडबडीत आहे. मग कसं घाण ना त्याच्या कॉर्नरला जाऊन असं चिपकून असते त्या ह्याच्यामध्ये. मग ते घासल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग म्हणून ते घासावं लागतं. कारण की माझे जे घर आहे ना ते रोड साईड असल्यामुळे ना पूर्ण जी धूळ आहे ना ती येऊन पूर्ण मग ते खिडकीवरनं चिपकून राहते आणि परत आपण जेवण करतो, जे तेलाचे सर्व डाग असतात जेवणाचे ते सुद्धा टाईल्सला चिपकून राहतात आणि वाईट असल्यामुळे ते लवकर दिसण्यात येतात. त्याच्यामुळे ते घासावं लागतं. आणि इथे ॲक्च्युली स्टँड होता, तो स्टँडच्या खाली सुद्धा स्टीलच्या असल्यामुळे तिथे थोडं गज पकडलेलं असतं. मग ते सुद्धा क्लीन करायचं होतं. मग ते सुद्धा आम्ही क्लीन केलं. म्हणजे एकदम नाही, पण थोडं थोडं दोघांनी मिळून काम केलं तर तेवढं लवकर होतं. तर लास्ट टायमाला मी पूर्ण घर किचन साफ केलं होतं, ते जेव्हा गुढीपाडवा होता त्या टायमाला पूर्ण मी टाईल्स घासून घेतल्या होत्या. तर मी आता करते. आता एवढ्या दिवसानंतर अजिबात ते साफ केलं नव्हतं. कारण की काय होतं ना, वरती क्लीन करायला खूप प्रॉब्लेम होते. खालचे टाईल्स आपण क्लीन करू शकतो, पण माझा हात एवढा वरती जात नाही, तो एक प्रॉब्लेम असतो. आणि त्यांच्याशिवाय तर हे मला खूप अशक्य होतं. आणि दुसरी गोष्ट होते ते खिडकी. तर खिडकीमध्ये तुम्ही बघू शकता एवढा चिकटपणा तिथे आहे ना की तो निघत नाही. म्हणून हा पत्रा मी घेतलेला आहे. कारण की पत्र्यांना ते घासून लगेच निघतं. कारण की जेव्हा कलरचं काम केलं होतं ना किचनचं, तेव्हा आम्ही जे वर्कर बोलवलं होतं ना त्यांनी ही ट्रिक दाखवली होती मला की जेव्हा टाईल्सवरती घाण असते ना, ते आपण पत्रा घेतला ना ती सहज निघून जाते. जास्त ते काथ्या घासायची गरज नाही. तर इकडे बघू शकता असं पत्रा असतो ना, त्या पत्र्याने तुम्ही घासलं ना तर पूर्ण तो चिकटपणा निघून जातो. तर मी सुद्धा ट्राय करते कधी कधी. तर आज तेच करते. आणि साहजिक तुम्ही टाईल्सवरती पण तो पत्रा असा मारला ना चिवट जागी, तर सिंपल ती घाण सहजासहजी निघते हो. पाण्याने थोडं ओलं करायचं आणि अशी घाण घासून काढली ना तर तेवढी ती म्हणजे जोर लावा लागत नाही, सहज निघून जाते. त्यानंतर दुसरी गोष्ट होती तो एक्झॉस्ट फॅन. तर माझा एक्झॉस्ट फॅन हा सुद्धा खूप खराब झाला होता. कारण की हा व्हाईट कलरचा आहे. जे व्हाईट असतात ना ते लगेच दिसण्यात येतात. त्याच्यावर पण खूप धूळ बसलेली होती. कारण की तो असा झडपवाला आहे. आपला साधा असा असताना चाललं असं, पण तो एवढा आहे ना झडपवाला की त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन ना पूर्ण अशी घाण चिपकून राहते आणि बाहेरची पण धूळ पूर्ण तिथे येऊन बसते. मग तो मेन मला क्लीन करायचा होता. मग त्यांना सांगितलं क्लीन करायला, कारण की ते सहजासहजी निघत नाही, एवढं ते असं अवघड आहे ते सर्व बसवलेलं. मग त्यांनी सर्व ते काढलं आणि तुम्ही पाहू शकता एवढा चिकट आहे हे बघा की किती एकदम ते पूर्ण चिपकून बसलेलं. ॲटलिस्ट ह्याला आम्ही तरी महिन्यातून एकदा साफ करतो, पण तरीसुद्धा तो एवढा घाण होतो. मग ते काढायचं म्हटलं तर ते खूप किचकट आहे. मग त्यांच्याशिवाय ते होत नाही. मग तुम्ही पाहू शकता हे निघत नव्हतं. मी काय केलं की आपलं पाण्यामध्ये थोडा वेळ त्याला भिजसं टाकलं आणि त्याचं जे वरचं कवर होतं ते घासायला घेतलं. कारण की ती कसं व्हाईट कलरचं आपण घेतलं ना तर ते पूर्ण असं ना दिसून येते पूर्ण घाण. म्हणून मला व्हाईट कलर अजिबात आवडत नाही. पण मिस्टरांना आवडतो म्हणून मला ते कलर तसे घ्यावे लागतात. पण असं नाही की व्हाईट कलर चांगला नाही आहे, तो छान दिसतो. पण त्याच्यावरती घाण आणि अशी बसून असते ना धूळ, मग तेच क्लीन करत राहायला आपल्याला कंटिन्यू त्याचं मेंटेन ठेवायला लागतं. मग आता ते सर्व साफ करायला घेतलं. त्यानंतर आपले जे पंखे असतात ते पण तसेच चिकट होतात. कारण की पूर्ण बाहेरची जी धूळ आहे ना ती त्याच्यावरती जास्त करून बसते. पंखेसुद्धा मी 15 दिवसांनी आपले फॅन असतात ना ते सुद्धा मी 15 दिवसांनी एकदा साफ करत राहते. तरी पण ते एवढे घाण होतात ना. आणि तसं मी सांगितलं व्हाईट असल्यामुळे
ते त्याच्यावर धूळ लवकर बसते. मग ते सर्व साफ करून दिलं ह्याचं कवर आणि आता मग हे घासायला घेतलं. तर ह्याच्यासाठी तो आपला जो नॉर्मल काथा होता त्याच्याने हा निघतच नव्हता, जेवढा चिकट झालेला होता तो एक्झॉस्ट फॅनचा पंखा. मग त्याच्यासाठी मग मी तो आपला तारेवाला काथा असतो त्याच्याने ते घासायला घेतलं आणि मग सर्व असं घासून काढलं. तर हे बघू शकता एक एक पाती किती चिकट बसलेला तो चिकटा. तर खूप मेहनत लागली होती हे घासायला, निघतच नव्हतं. पण शेवटी स्लो स्लो पाणी लावून लावून ते सर्व असं क्लीन करून टाकलं. तर घराची साफसफाई करायची बोलले तर हे सर्व काम खूप अवघड असतं. आपल्याला वाटतं की पटापट होईल पण नाही होत, कारण की त्याला पूर्ण आता फक्त मी किचनच क्लीन करते तेवढा टाईम मला आता लागतो हे आता मला समजते. पण जर पूर्ण घर करायला बसलो तर किती टाईम लागेल ते तुम्हाला माहिती आहे. तर हे बघा आता मी सर्व असं चकाचक आणि क्लीन करून एक्झॉस्ट फॅन साफ करून दिला. आता छान वाटतो, म्हणजे कसं माहिती बघणाऱ्याला पण छान वाटतं आणि आपल्याला पण सुद्धा बाबा छान वाटतं घर. त्याच्यानंतर आता हे वरचा आम्ही जो भाग आहे तो सुद्धा चिवट झाला होता. तिथे जास्त असं सामान नाही आहे, पण ते कसं चिकटपणा तिथे ना ओपन असल्यामुळे ना सर्व धूळ माती जाऊन चिकट होतो सर्व. मग ते सर्व साफ करायला घेतलं. तिकडली कॉर्नरची लादी साफ करायला घेतली टाईल्स, कारण की इकडे तर माझा हातच जाणं शक्य, माझी उंची पण जाऊ शकत नाही. तर मग हे सर्व त्यांनीच केलं आणि एकट्याचं हे काम नाही आहे. मग ते तिकडे साफ करत होते आणि मग मी इकडे बाथरूममध्ये स्टँड घेतलं साफ करायला, कारण की स्टीलचं असल्यामुळे ना तो सुद्धा एकदम थोडासा चिकट झाला होता. मग ते सर्व असं घासून घेतलं का आता, कारण की मला स्टँड घासायला खूप भीती वाटते. लास्ट टायमाला एकदा मी घासलं होतं, माझा हात कापला होता स्टीलच्या ह्याच्याने. मग थोडं ते सावकाश सांभाळूनच करावं लागतं. मग ते करून घेतलं. चालीमध्ये कसं आपण पूर्ण असं बाहेर एकदम असं आणून मोठी जागा असते ना, तर कसं व्यवस्थित सर्व बाहेर साफ करायला होतं. पण बिल्डिंगमध्ये आपल्याला असं नाही जमत, मग ते छोट्याशा जागेत आपल्याला पूर्ण साफ करावं लागतं. तर इकडे सुद्धा बाथरूममध्ये केवढं जागा नव्हती म्हणून मी त्याच्यामध्येच थोडंसं साफ करायला घेतलं. आता स्टँडसुद्धा साफ करून घेतला आणि ते तसंच ठेवलं. आता हे साफ करताना मला आठवलं की मी खूप म्हणजे मधी दिवाळीचे ते दिवे आणले होते, ते मला मधी पाहिजे होते, भेटत नव्हते. आता बघा जेव्हा साफसफाई करायला घेतली तेव्हा असं काही ना काहीतरी भेटतं. कारण की आपण कुठली वस्तू आणून ठेवतो आणि नंतर आपल्यालासुद्धा लक्षात राहत नाही ती कुठे ठेवली आहे ती. आणि नंतर जेव्हा आपण थोडे थोडे सामान काढून जेव्हा आपण क्लीन करतो ना तेव्हा आपल्याला ते काही वस्तू भेटतात. तर माझंसुद्धा तसंच झालेलं. तर शेवटी ते दिवे मला भेटले होते. आता त्याच्यानंतर शेवटी बारी होती ती बेसिनच्या इकडली. तिकडेसुद्धा चिकटपणा खूप झाला होता, कारण की आपलं जे फिल्टर असतं ते तिकडे होतं आणि त्याचं जे फिल्टरीचा जो खालचा जो कवर असतो तो सुद्धा खूप चिकट झाला होता. तर ते साफ करायला घेतला, कारण की ती जागा असते ना भांडी घासून आणि ती टाईल्सची नळ हे सर्व खूप चिकट होतात. डेली तर हात तसा आपला मी साफ करतेच जेव्हा भांडी घासताना, पण कधी कधी जसं मी सांगितलं ना ही लादी ना किती तुम्ही साफ करा व्हाईट कलरची, ती शेवटी तिथे चिकटपणा हा जमा होतो. म्हणून माझ्या डोक्याला खरंच हा खूप मोठा ताप आहे, म्हणून मला व्हाईट लादी अजिबात आवडत नाही. तर आता ते सर्व मी क्लीन करून घेतले, नळसुद्धा क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर आता त्यांना कंटाळा आला होता साफ, त्यांचे हात दुखत होते एवढे टाईल्स पुसायला. तर मी त्यांना मस्का लावत होती की प्लीज थोडंसं आहे, झालं झालं एवढंच करायचं आहे. कारण की ते आता ते खूप थकले होते. ते म्हणाले एक दिवस मला सुट्टीचा भेटतो आणि त्याच्यात पण मला आराम नाही. मग मी त्यांच्याशी थोडंसं मस्का लावून थोडं काम करत होती, कारण की त्यांना खूप कंटाळा येतो काम करायला. मलासुद्धा समजतं की एकच दिवस भेटतो, पण खरं सांगते हे एवढं सगळं मला जमतच नाही करायला, कारण की टाईल्स एवढ्या त्या उंच आहेत ना, तेवढी माझी हाईट पण नाही आहे. मग त्यांना थोडंसं आमची इथे मस्ती मजाक चालू होता थोडंसं. मग त्यांना थोडंसं मोटिवेट करत होती की बघा नवरा बायको दोघे मिळून काम करायला पाहिजे, लवकर काम होतात, असे थोडं मस्का लावत होती. आता त्यानंतर इथे बाहेरचं जे आपले बेसिन असतं हँडवॉशचं, तर तिकडेसुद्धा चिकटपणा झाला होता. मग ते मी इकडे साफ करायला घेतलं. खालच्या लाद्या सर्व मीच करत होती, पण जे मोठे मोठे वरच्या लाद्या होत्या त्या त्यांना सांगितलेल्या. आता मी इकडे घासून घेतलं आणि मग ते असे पुसायला लागले. ॲक्च्युली मुलं कशी माहिती आहे सारखी ते खातात आणि त्या टाईल्सला हात लावत ठेवतात, आणि मग ते खूप बेकार दिसतं दिसायला. मग ते क्लीन करायला सारखं क्लीन करत राहावं लागतं. आता हे फक्त आतमधलाच किचनचाच भाग होता, बाहेरचा तर अजून बाकीच होतं. तर इकडे नंतर खिडकी साफ करायला घेतली. खिडकीवर सुद्धा आमचं मी तर महिन्यातून एकदा तरी खिडकी पूर्ण डीप क्लीन करते. पण ते कसं माहिती बाहेरच्या साईडला आहे ना, तर मला खूप भीती वाटते, कारण की खूपदा कसं होतं माझे काथे बिथे जे काय कपडे बिपडे ना खूप खाली पडतात. म्हणून तिकडे बसून असं क्लीन करायचं ना खूप मला रिस्की वाटतं. मग मी शक्यतो आतमधलं क्लीन करते, बाहेरचं मला एवढं डीप क्लिनिंग करायला जमत नाही. मग ते असताना तेव्हा ते करतात, म्हणून आज त्यांना सांगितलं प्लीज बाहेरचं सर्व क्लीन करून घ्या. आणि साईडला पण बघा एवढी धूळ बसून राहते ना खिडकीच्या. तर
ते सुद्धा क्लीन करायचं होतं. कारण की पाणी ओतलं तर बाहेर कसे रोड आहे ना, माणसं जात असतात, मग थोडंसं केअरफुली काम करावं लागतं. त्यानंतर इकडे मी स्टँड त्यांनी लावून मला दिला आणि तेच करता करता बाकीची सुद्धा घरातली कामंसुद्धा असतात. मग त्याच्यामध्येच मी हे बघा कपडे पण धुवत होती, मशीन लावली होती, मग कपडे सुकवायचे होते. कारण की फक्त आपली साफसफाईच नसते, बाकीची घरातलीसुद्धा छोटी मोठी डेलीची कामं तीसुद्धा आपल्याला करायला लागतातच. तर ह्याच्यातच आपला पूर्ण दिवस जातो. तर ॲक्च्युली मी 10 वाजता काम करायला सुरुवात केलं होतं. आता वाजायला आले आहेत 1. तर बघा एवढे दोघे मिळूनसुद्धा एवढा टाईम झाला, 3-4 तास लागतोच. त्याच्यानंतर त्यांनी ते सर्व करून दिलं आणि मग मी आता किचन घासायला घेतलं, गॅस आणि हे सर्व. कारण की ते सुद्धा खूप चिकटच झालं होतं. कारण की पूर्ण त्यांनी कारण की त्याने खिडकीवरती ना काचेवरती कॉलिन मारलं होतं. मग ते पूर्ण स्प्रे पूर्ण गॅसवरती उडाला होता किचनवरती. मग तो पूर्ण घासून घेतला. भांड्यांवरती पण सर्व चिकटपणा उडाला होता स्प्रेचा. मग तो सर्व घासून घेतला. पूर्ण भांडी घासून घेतली आणि भांडी तशी पण माझ्याकडे जास्त आहेत ना, थोडीफारच भांडी आहेत. मग ती मला डेलीची सवय आहे. पण आज करायचं साफ होतं म्हणून ते सुद्धा क्लीन करून घेतलं. भांडी करून घेतली, स्टँडमध्ये लावली आणि आपला शेवटी जी फायनल बारी असते ती शेवटी बेसिनसुद्धा खूप डीपली आपल्याला क्लीन करायला लागतं. कारण की कॉक्रोच हे सर्व इथूनच येतात. तर ते आपल्याला साफ करत राहावं लागतं, क्लीन करत राहावं लागतं. तर जी पावडर भेटते ना आपल्याला बेसिनची, ती मी ॲक्च्युली 15 दिवसांनी एकदा तर क्लीन करतच राहते, टाकत राहते त्याच्यात. एवढं काय माझं बेसिन घाण नसतं. पण आज मी ते सुद्धा साफ करून घेतलं. तर आता किचन तुम्ही बघू शकता खूप असा क्लीन झालेला आहे. भांडीसुद्धा लावलेली आहे आणि आता माझा किचन एवढा छान दिसतोय ना की तुम्हाला काय सांगू, मस्त. तर साफसफाई झालेली आहे. फक्त 2च काम केलेलं आहे, ते पण टाईल्स घासलेले आहेत कारण की वाईट आहे म्हणून. आणि किचन आणि खिडकी फक्त अशी 2-3च कामं केलेली आहे. ती कामं करायला सुद्धा 3 तास लागले दोघं जण असतानासुद्धा. सो आज क्लिनिंग करून टाकली. जसं श्रावण महिना आता आपला सुरू होतोय, तर एकदम तर मला नाही जमत क्लिनिंग करायला, म्हणून थोडी थोडी क्लिनिंग करते. आणि आज रविवार होता, ते घरी होते, तर थोडी खिडकी साफ करून घेतली. कारण की असं मी सांगितलं माझं घर हे रोड साईड आहे, तर थोडी खिडकी खूप लगेच धूळ बसते त्याच्यावरती. आणि मग मलासुद्धा थोडीशी भीती वाटते की बाहेरून खिडकी साफ करताना, म्हणून आज ते घरी होते तर त्यांच्याकडून थोडी क्लिनिंग करून घेतली. एक्झॉस्ट फॅन थोडासा साफ करून घेतला आणि व्हाईट टाईल्स आपल्या लवकर खराब होतात, मग ते सुद्धा थोडंसं क्लीन करून घेतलं. तर मग पुढची अजून साफसफाई करायची आहे, ते तुम्हाला हळूहळू मी सांगेनच. आणि कारण की एकदम हे सर्व करणं अशक्य आहे. तर थोडी अजून साफसफाई करायची आहे घरातली. तर किचनसुद्धा अजून एवढा क्लीन झालेला नाही, थोडंफार किचनची कामं बाकी आहेत. तर जेवढी शक्य झाली 3 तासात तेवढी तरी करायचा प्रयत्न केलेला आहे. तर मग चला आता व्हिडिओला इकडेच संपवते, कारण की 1 वाजला आहे, अजून जेवण करायचं आहे. तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.